कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे। संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने शहरात 20% पाणी कपात करण्याचा निर्णय घेतलाय। भारतीय हवामान खात्याने यंदा अल निनो आणि आयोडीच्या प्रभावामुळे पावसाळा उशिरा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली आहे। यामुळे भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी जलसंपदा विभागाने राज्यातील सर्व महानगरपालिका आणि प्राधिकरणांना पाणी वापरात कपात करण्याचे निर्देश दिले। या निर्णयानुसार 12वे मोहिली आणि नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रात होणारा पाणी पुरवठा टप्प्याटप्प्याने 20 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। 12 जून ते 21 जून दरम्यान डोंबिवली पूर्व, डोंबिवली पश्चिम, कल्याण पूर्व तसेच कल्याण पश्चिम, टिटवाळा, आंबिवली, शहाड, अटाळी, योगीधाम, चिकनघर, वालधुनी तसेच ग्रामीण भागातील अनेक परिसरांना या कपातीचा फटका बसणार आहे। महानगरपालिकेने नागरिकांना आवश्यक तेवढा पाणी साठा करून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे। संबंधित भागांमध्ये मध्यरात्री 12 वाजल्यापासून पुढील 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी आगाऊ नियोजन करावे असे प्रशासनाने स्पष्ट केले। पावसाळा लांबण्याची शक्यता आणि जलसाठ्यांवरील वाढता ताण लक्षात घेता ही उपाययोजना करण्यात आली असून नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचं केडीएमसी प्रशासनाने म्हटलं आहे। राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण।